आशू आपल्या घरी यायच्या आधीच एवढे बदल होत आहेत. आता एकदा काय ती आपल्या घरी येईल ना, तेव्हा ती किती सुख घेऊन येईल हे विचार करूनच मला इतकं प्रसन्न वाटतंय ना. आई ऐक ना. अगं प्रत्येक घर वेगळं असतं, प्रत्येक घराची एक संस्कृती असते. आपल्या घरात काहीही संस्कृती नाहीये. नाही आपल्या घरामध्ये अजिबात संस्कार नाहीयेत. तेजू, संस्कृती म्हणजे मागचं जपून पुढे घेऊन जाणं, परक्यांची पुढे घेऊन जाणं नाही. आणि जय, आता तू पण विचार कर रे बाबा. तुझ्याकडे फारसा वेळ उरलेला नाहीये. तू पण आशू सारखी एखादी छान गुणी मुलगी शोधून काढ स्वतःसाठी. हो दादा, तसं पण सगळ्यांना तुझ्या लग्नाची घाई झालीच आहे. आणि मी पण आज विठ्ठलाकडे प्रार्थना करणार आहे की माझ्या जय दादाचं लग्न पण लवकरच होऊ दे. अरे अरे साधा लग्नाचा विषय काढला तरी हा एवढा चिडतो. वाटेल ती न्यूज कशी देऊ शकता तुम्ही? काय मिळतं तुम्हाला? तुमच्या या एका खोट्या बातमीमुळे लोकांच्या आयुष्याशी खेळता तुम्ही. तुम्ही खोटी बातमी छापलीत पण बाकी चॅनल्स त्रास देतात ना मला. नाही नाही, मी तुमच्या एडिटरशी बोललोय. माफी ती तर पब्लिकली मागितली पाहिजे तुम्ही. पुन्हा असं काही दाखवण्याच्या आधी ना एकदा नीट माहिती घ्या. ओके? सेन्स डोक्यात जातात त्या बायका. मी दूर राहण्याचा प्रयत्न करतो आणि हे असं खोट्या बातम्या छापतायत. अरे देवा विठ्ठला पांडुरंगा, कसं व्हायचं रे माझ्या जयचं? ते विठ्ठलाला पण नसेल माहिती. पण आजी मला सांग, खरंच ह्याला कोण भेटेल का ग? भेटेल रे. तुला माहितीये का गौतम, प्रत्येकासाठी आहे ना कुणीतरी बनलेलं असतच आणि ते कधी ना कधी भेटणारच. आपल्या जयला आहे ना रखमाई सारखी कोणीतरी भेटली पाहिजे. फटकळ बडबडी पण मनानं अगदी प्रेमळ. तिने आहे ना त्याच्या संसाराचा गाडा अगदी सुखाने आनंदाने पुढे घेऊन जायला पाहिजे.